श्रीराम जय राम जय जय राम। भगवंताचा विसर हेच मोठे पाप। खरोखर भगवंताचे अस्तित्व जिथे पाहावे तिथे आहे। भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरिताच बुद्धीची देणगी आपल्याला मिळाली आहे। भगवंताचे मर्म ओळखायला मी कसे वागावे हे पाहावे। ज्यांनी भगवंताला जाणले त्यांनी भगवंताला काय आवडते हे सांगून टाकले आहे। सर्व विषय वासना सोडून भगवंताला शरण जावे हे त्यांच्या सांगण्याचे सार आहे। हे आप्तवाक्य आपण प्रमाण मानले पाहिजे, कारण स्वतः अनुभव घेऊन म्हणजेच स्वतः मुक्त होऊन त्यांनी आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवला। जन्म मरणापासून जो आपल्याला मुक्त करतो तो खरा आप्त। जे भगवंताचे होऊन राहिले त्यांना जगाची भीती नाही वाटत। आपण विषयांना नेहमी शरण जातोच की नाही, मग भगवंताला शरण जायला का भ्यावे? खरोखर सर्व चमत्कार करता येतात, पण भगवंताला शरण जाणे कठीण आहे। नामस्मरण करू लागलो तर विषय हात धुवून मागे लागतात। म्हणजे मी आत बाहेर विषयाने किती भरलेला आहे, तथापि काही झाले तरी दृढ निश्चयाने नाम चालू ठेवावे। प्रपंच करीत असताना नाही का वाईट विचार मनात येत, मग परमार्थ करीत असता तसे आले म्हणून भ्यायचे काय कारण? प्रल्हादाने एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही सोडले नाही। त्या नामानेच तो तरला, त्या भावनेनेच तो उद्धरून गेला। म्हणून ही भावना वाढविण्याकरता आपण नामाचे अखंड स्मरण ठेवावे। आपली पापे मनात आणू नयेत। माझा पूर्व संस्कार मी आपल्या बुद्धीनेच ठरवितो, नाही का? स्वतःचे मनच स्वतःला खाते, याला काय करावे? काल झालेले आज नाही सुधारता येणार, पण चालू क्षण मात्र दौडू नका। निराश कधीच होऊ नका। प्रत्येक साधन आपल्या परीने श्रेष्ठच आहे। साधनाला पतिव्रतेसारखे मानावे। भगवंताचे होणे हे सर्व साधनांचे आणि धर्माचे मूळ आहे, हे पक्के ध्यानात ठेवावे। प्रपंच पुरा होण्याकरिता आपण मरेपर्यंत काम करतो, मग भगवंताचे होण्याकरता, भगवंत जोडण्याकरिता थोडे कष्ट का घेऊ नयेत? खरोखर भगवंताचा विसर पडणे ह्याहून दुसरे मोठे पाप नाही। देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी, आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी। वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा। ही वासना म्हणजेच विषयांचे हवे नकोपण जसजसे कमी होईल तसतशी बुद्धी नामात स्थिर होत जाईल। अशा तऱ्हेने तू आहेस, मी नाही, ही स्थिती जेव्हा नामस्मरणाच्या योगाने आपली होईल तेव्हाच परमेश्वर आपण जोडला किंवा मी परमेश्वराचा झालो असे सार्थपणाने म्हणता येईल। निदिध्यासाने आनंद साक्षात्कार होणे हाच मोक्ष होय। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग आपोआप होतो। श्रीराम जय राम जय जय राम। संत रविदास भाग 6। एकदा रविदासांची आत्या त्यांना भेटायला आली। त्यांना खेळण्यासाठी चामड्यापासून बनवलेला एक सुंदर सशाची खेळणी आणले होते। रविदास त्या खेळण्याबरोबर खेळू लागले। खेळताना ते त्या चामड्याच्या सशाला पायाने ढकलायचे। लाथ बसली की खेळणी लांब जाऊन पडायचे। त्याचे खेळणे पाहून घरातील लोक, नातेवाईक, आत्याच्या भेटीस आलेले शेजारी रविदासचे कौतुक पाहून आनंदित होत होते। 2-3 वेळा असे खेळ खेळल्यावर पुन्हा जेव्हा त्यांनी लाथ मारली आणि एक नवल घडले। लाथ बसताच तो कातड्याचा ससा खरोखरच जिवंत झाला, धावू लागला, उड्या मारू लागला। उपस्थित लोकांना अतिशय आश्चर्य वाटले।
तो ससाही आनंदाने उड्या मारीत रविदासशी खेळू लागला, त्यांच्या खांद्यावर उड्या मारू लागला. रविदासने त्याला पुन्हा लाथेने झिडकारले. त्याबरोबर ससा उड्या मारत बाहेरच्या बागेत निघून गेला. तेवढ्यात आत्याचे यजमान आले. घरच्यांनी ससा जिवंत झाल्याचे सांगितल्यावर तेही आश्चर्यचकित झाले. त्यांना खरे वाटेना. कसं वाटेल, कारण त्यांनी तो ससा खेळणे म्हणून स्वतः कातड्यापासून बनवला होता. रविदासची ती अगाध लीला, निर्जीवाला सजीव करण्याचे सामर्थ्य पाहून हा कोणी दिव्य पुरुष आहे या भावनेने उपस्थित सगळेच जण त्याच्या चरणी लीन झाले. आपल्या मृतवत झालेल्या समाज मनात नवचैतन्याचे प्राण रविदास ओततील ही भावना त्यांच्या मनी निर्माण झाली. कालचक्र फिरत होते. रविदास मोठे होत होते. त्यांचा शांत मृदू स्वभाव आणखी विकसित होत चाललेले व्यक्तिमत्वामुळे सर्वच जण प्रभावित होत होते. सिर गोवर्धनपुरात 50-60 वर्षाची एक कर्मावती नावाची वृद्ध स्त्री राहत होती. रविदासची आजी लखपती आणि कर्मावतीचे सलोख्याचे संबंध होते. बरेच वेळा रविदासला बरोबर घेऊन आजी गप्पा मारायला कर्मावतीकडे जायची, कारण कर्मावती आंधळी असल्यामुळे लखपतीकडे येऊ शकत नव्हती. तिला अंधत्व येऊन 30 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला होता. ती आंधळी असली तरी घरचे सगळे काम करायची. इतकेच काय, ती चरख्यावर टकळीवर सूत पण कातायची. दोघी म्हाताऱ्यांच्या गप्पांमध्ये त्यांच्या गतकाळाच्या आठवणी असायच्या. कर्मावतीने पूर्वी भोगलेले वैभव आणि आता आलेली गरिबीचे वर्णन असायचे. रविदास त्यांच्या गप्पात रमून जायचे. एकदा आजीने कर्मावतीला विचारले, मी इथे जेव्हाही येते त्यावेळी तू चरख्यावर सूत कातताना दिसतेस, काय कारण? लखपती आजीने कर्मावतीच्या काळजालाच हात घातला होता. कर्मावती रडत रडत म्हणाली, ह्या सूत कातण्यावरच माझ्या घरची चूल पेटते. मी अंध असल्यामुळे सुताचा दर्जा चांगला राहत नाही, शिवाय सूत पण कमी कातले जाते. एकदा कर्मावती चरख्यावर सूत कातत होती. छोटे रविदास एकटेच तिच्या घरी गेले. हळूच पाय न वाजवता त्यांनी कर्मावतीने कातून ठेवलेले सूत धाग्याची टोपली उचलून बाजूला जाऊन उभे राहिले. कर्मावतीने कातलेले सूत टाकण्याच्या उद्देशाने टोपली चाचपली, पण हाताला लागली नाही. काही वेळाने रविदासांनी ती टोपली पूर्वीच्या ठिकाणी आणून ठेवली. तिच्या लक्षात आले, कोणीतरी जवळपास आहे, आपली गंमत करत आहे. शेजारची मुलं तिची अशी गंमत नेहमीच करीत असे. तिने पुन्हा सुरुवात केली. रविदासांनी अडथळा निर्माण केला. तिने ओळखले. तिने आपले हात लांब करून रविदासला पकडले. ते तिच्या पकडीतून सुटण्याची धडपड करू लागले, पण म्हातारीच्या मजबूत पकडीतून सुटू शकले नाही. तिने विचारले, कोण आहे? रविदासने आपल्या इवल्याशा हाताने तिचे डोळे झाकून म्हणाले, आजी, स्वतःच बघ मी कोण आहे. कर्मावतीने डोळे उघडून बघितले आणि काय आश्चर्य, तिला स्पष्ट दिसू लागले. रविदास तिला निहाळीत होते. तिने जाणले, ही किमया रविदासांची आहे. तिने भक्तिभावाने रविदासांना हात जोडले. गदगद होत म्हणाली, हे बाळ महाराज, आपण माझ्यावर अनंत उपकार केले. मला नवी दृष्टी देऊन जणू मला नवजीवन दिलं. धन्य तुझे माता पिता ज्यांच्या पोटी तू जन्माला आलास. कर्मावतीला इतका आनंद झाला की डोळे भरून काय पाहून आणि काय नाही असे झाले. तिला तंद्रीत सोडून रविदास हळूच तिथून पसार झाले. तंद्रीतून जागी झाल्यावर तिने रविदासला डोळे भरून किती पाहू आणि किती नको म्हणून समोर पाहिले, तर रविदास केव्हाच निघून गेले होते. ती लगेच रविदासच्या घराकडे निघाली. त्यांच्या घरी येताच अतिशय आनंदाने घडलेली घटना घरच्यांना सांगितली. कर्मावतीला दृष्टी आलेली पाहून सर्वांनाच आनंद झाला. कलसादेवी मुलाचे कौतुक ऐकून धन्य झाली. कर्मावती म्हणाली, मला दृष्टी प्राप्त झाली ती केवळ रविदासमुळे. तुमच्या घरात एका महान महात्म्याने जन्म घेतला आहे आणि रविदास आपण त्या गावचे नाही या भावनेने वावरत होते. मुलं सुसंस्कारी बनविण्यात आईचा मोठा वाटा असतो.
त्याची पहिली गुरु आईच असते. रविदासांच्याही भक्तिप्रेमात त्यांच्या आईचे योगदान मोठे होते. नवस सायास देवभक्ती करून उशिरा झालेले असल्यामुळे रविदासांचे लालन पालन मोठ्या लाड कोड कौतुकात होत होते. परमेश्वरावर विश्वास असणाऱ्या कलसादेवीने त्यांच्यावर असे संस्कार केले की त्यांचे नाव भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात अजरामर झाले. त्यांना उत्तम शिक्षण दिले. थोरा मोठ्यांची चरित्र, शूरवीरांच्या शौर्याच्या गोष्टी सांगितल्या. त्यामुळे रविदास निर्भय बनत गेले. संकलन व लेखन मीनाक्षी देशमुख. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.